तथागत भगवान बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, आपल्या सर्वांचे उद्धार करते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, नवीन भारताचे निर्माते, परमपूज्य बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर संस्थेचे महामानव प्रामुख्याने छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर, राजर्षी शाहू महाराज, माता रमाई, माता जिजाई, माता भीमाई, सावित्रीमाई आणि आज ज्यांची जयंती आहे त्या अहिल्याबाई होळकर यांना विनम्र अभिवादन. पूज्य बनते यांना बद्दल सर्व लातूरचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, वंचितचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू भगिनी, आपल्या सर्वांना जय भीम. आपला उत्साह या सातवाहन बुद्धविहाराच्या निमित्तानं छान पद्धतीनं लातूर मध्ये निर्माण झालेला आहे. मी आताच थोडासा तुमचं चालू असताना भरपूर ऐकत मी पुढे गेलो आणि बघितलं तर हा छानपैकी रूट जे आहे किंवा इकडचं पूर्ण अजून वसाहत झालेली नाही, पण वसाहत डेव्हलपिंग मध्ये आहे. यामध्येच आपण या ठिकाणी सातवाहन बुद्धविहाराची संकल्पना मांडली आणि ती सुरुवात केलेली आहे. त्याबद्दल सर्व आपल्या लातूरकरांचं खूप खूप अभिनंदन. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं महाविहार संकल्पना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी 2008 साली मांडली होती आणि त्यानिमित्तानं सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, विदर्भामध्ये नागपूरच्या बाजूला असलेलं वर्धा, या 3-4 ठिकाणी महाविहाराची संकल्पना झाली. त्यातले 2 विहार आज कंप्लीट आहे. एक वर्ध्याचं आणि दुसरं परांडाचं, उस्मानाबादचं. 2 विहारच पूर्णत्वास आहे. त्याची संकल्पना अशी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शेवटचं जे भाषण आहे कधीच आहे कुठला, आता लातूरकरांनी शोधायचं कळले आणि मला सांगायचं, कारण का तुम्ही सातवान उभा केले बरोबर का नाही. तर शेवटचं जे भाषण आहे त्यात बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्पना मांडली होती. पण बुधवार कसं असलं पाहिजे, तर बुद्धविहार आता आपण महाराष्ट्रभर, देशभर जे बुद्धविहार बघतोय, ती बुद्धविहार, त्या बुद्धविहारामध्ये बऱ्याच वेळेला आपला जो समाज येऊन जे प्रबोधन व्हायला पाहिजे ते प्रबोधन होण्याची तेवढी जागा नाही, भिक्षू निवास नाही, टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नाही, किंवा संस्कार केंद्र म्हणून जे संस्कार केंद्र म्हणून आपल्या अपेक्षित आहे ते तसं दिसत नाही. निर्मितीला खूप उत्साह असतो. निर्मिती झाल्यानंतर त्याचं डेव्हलपमेंट जे आहे बाकीचं आणि त्या परत पुढं त्याचा रेग्युलर वापर आणि बाबासाहेब आंबेडकरांची किंवा बाबासाहेब आंबेडकरांची आमच्या संस्थेची एक हे बुद्धविहार कोणतेही असो ते संस्कार केंद्र असलं पाहिजे. संस्कार केंद्र असलं पाहिजे आणि संस्कार केंद्र बरोबर सगळ्या, आता कितीतरी विहार अशी आहेत, विहार आहेत पण विहारामध्ये कार्यक्रम नाही.
भारतीय बौद्ध महासभा संपूर्ण महाराष्ट्र देशभर आहे, पण त्यांना विहार नाही. विहाराची मालकी वेगळीकडेच आहे. पण बऱ्याच दिवसाच्या कालखंडानंतर एक लातूर जे केंद्र भारतीय बौद्ध महासभाचं म्हणून जे डेव्हलप झालं, परंतु मागच्या 1-1.5 वर्षा काळामध्ये बघितलं तर तुम्ही थोडस काय झालंय, मागं पडलंय असं दिसतं. बरोबर ना? का मागं पडलाय, काय नाही झालंय, तुमचा तुम्ही अभ्यास करायचा. मला चांगलं माहिती आहे, मी सांगू शकतो, पण ते सांगण्यात काही पॉईंट नाही. परंतु ते मागं पडलेलं जे 1 वर्ष समजा मागं पडलाय, तर ते पुढे जाण्यासाठी आजचा उपक्रम तुमचा चांगला आहे. एक ऊर्जा त्यामुळे निर्माण तुम्ही महाराष्ट्र म्हणजे तुमच्या लातूरमध्येच नाही तर पुढे महाराष्ट्रात सुरू होईल. का सुरू होईल तर लातूर हे खूप दिवसापासून आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब लातूरमध्ये खूप त्यांनी बैठका, मिटिंगा, कार्यक्रम, दुनियाभरचे कार्यक्रम केले. महाराष्ट्रात नाही देशापेक्षा सगळ्यात जास्त लातूरमध्ये भीमराव साहेब आलेले. ते बापू गायकवाड आता ते मला आता सोडून गेले, ते सोलापूरला गेले. तुमची सगळी टीम खूप छान टीम इथं डेव्हलप झालेली आहे. बरोबर आहे. तो एकोपा, तो एक संघ गरज आहे आज. मला तो आनंद झाला तुमच्या त्या वंचित बहुजन आघाडीचा 4 नगरसेवक झाले. तुम्हाला माहित आहे की आता भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रित आहे, माहित आहे का? कशी? पूर्वी नव्हते का? पूर्वी नव्हती, आता आहे. त्याला कारण जाणीवपूर्वक आहे. माहित नाही तुम्हाला, माहिती आहे का नाही? महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या भारतीय बौद्ध महासभा आणि तुमचं वंचित बहुजन आघाडी ह्या दोन्ही संघटनेची एक समन्वय समिती नेमण्यात आलेली आहे. किती लोकांना माहिती आहे? माहिती आहे ना? त्या समन्वय समितीमध्ये महाराष्ट्राचे आपले वंचितचे 3 आणि आमचे 3, भारतीय बौद्ध महासभेचे 3 असे 3 पदाधिकारी आहेत. त्यापैकी भारतीय बौद्ध महासभेचा मी एक आहे. महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्राचे राष्ट्रीय सचिव, प्रभारी राष्ट्रीय सचिव विकास काम, 3 जण आम्ही आहोत या कमिटीमध्ये. हे जे जिल्हा परिषदेचे इलेक्शन होऊ घातलं होतं, पण ते नंतर गडबड झाली कोर्टाच्या गडबडीमुळं, लांबल्यामुळं त्या समितीचं काम थांबलंय. परंतु महाराष्ट्रामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी ही एकत्र काम करण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल, काय अडीअडचणी असतील, काय असतील, तर त्याची एक समन्वय समिती नेमण्यात आलेली आहे. आजच्या भारतीय बौद्ध महासभेच्या इतिहासात किंवा वंचितच्या इतिहासात अशा प्रकारची पहिलीच घटना घडलेली आहे की भारतीय बौद्ध महासभेला वंचित बहुजन आघाडीनं प्लस पॉइंट दिलाय आणि त्यात विचारात घेतलेला. किंवा बाळासाहेबांच्या बरोबर मी कार्यकर्ता म्हणून राजकारणाची कधीही चर्चा केलेली नाही. ती मागच्या 2024च्या इलेक्शन मध्ये मी स्वतः साहेबांच्या बरोबर 1 to 1 बसून 3 वेळ चर्चा केलेली आहे. आणि ती चर्चा अशासाठी केली की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे कोणी काम करू इच्छित असतील, उमेदवारी देऊ इच्छित असतील, त्याची नावं मी वंचितच्या माणसांची पण आणि आमच्या माणसांची पण दोन्ही आम्ही नावं दिलेली होती. हे एक राजकीय प्रकरण. कारण का बाबासाहेब आंबेडकरांचं 25 नोव्हेंबर 1949 साली जे बाबासाहेबांनी भाषण केलं ते अत्यंत महत्वाचं आहे. ते तुम्हाला वाचायचं आहे. कुणाला? लातूरकरांना, तुम्हाला सुद्धा, वंचितला सुद्धा. अत्यंत महत्वाचं भाषण आहे. त्यात बाबासाहेबांनी 12 धोक्याने इशारे दिले. काय दिले? 12 धोक्याने इशारे दिले. 25 नोव्हेंबर 1949. ते धोक्याने इशारे तंतोतंत खरं व्हायला लागलेले आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्यावर मला संधी मिळाली आदरणीय भंतेजी की मला बाबासाहेब आंबेडकरांच्यावर PhD करण्याची संधी मिळाली आणि ते मला 6 तारखेला त्याचं प्रोव्हिजनल अवॉर्ड झालेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ती
करत असताना स्वातंत्र्याचा अमृतोत्सव मी LLB केल्यामुळं, कायद्याचा विद्यार्थी असल्यामुळं ते अभ्यास करत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या या डोक्याने इशाऱ्याच्या अनुषंगाने आम्ही खरंच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आम्ही कुठे या नावाचं मी पुस्तक लिहिलं. ते 20-25 पानाचं आहे, 20 रुपयाचं पुस्तक. पण त्यामध्ये हे वाचत असताना, ते लिहित असताना माझ्या लक्षात आलं की खरंच आम्ही भारतीय स्वातंत्र्यामध्ये आम्ही कुठं आहोत, आमची काय काय कुठपर्यंत आहोत आम्ही, आमची लेवल काय, आमची पोझिशन काय काय. तर असं दिसतंय की भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आम्ही कुठे दिसत नाही. ना आपले प्रतिनिधी आहेत कशात, विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये, पण बाकी ठिकाणी आता 4-2 आले म्हणून काही एवढं कौतुक करायची गरज नाही. पण तो कौतुक असलं पाहिजे ना, 4ला आले, बरेच वर्षात ना आले बाबा. ही जी अभ्यास करता बघा, आपल्या गोरगरिबांच्यावर अन्याय अत्याचार बघितले, सगळे काय झालं. आणि जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यावेळेला संविधान हे एक गोधडी आहे. संविधान एका अस्पृश्यानं लिहिलंय, किती चांगले लिहिलं तरी आम्हाला मान्य नाही. संविधानाचा म्हटला जो तिरंगा आहे तो 3 कलरचा आहे, 3 आकडाचा आहे, 3 आकडा आहे. आणि आमच्यासाठी 3 आकडा अशुभ आहे, त्यामुळे आम्हाला संविधान मान्य नाही. अशी म्हणणारी माणसं आता वेगळ्या ठिकाणी, केंद्र राज्य वेगळ्या ठिकाणी सत्तेवर आली. जे संविधान निर्माण झाले ते संविधान हे समतेमधलं आहे, सर्व भारतीयांना समतेमध्ये आणणार आहे. कुठल्याही धर्म, वंश, जात, रूढी, परंपरा, कुठल्याही याच्यावर आधारित कुठल्याही प्रकारची विषमता करू शकत नाही, असं तरतूद त्याच्यामध्ये आहे. कायद्याच्या दृष्टीने बघितलं तर सगळे समान आहे. तरी सुद्धा गावखेड्यामध्ये बघितलं तर स्त्री आणि पुरुष समान आहे का, नाही, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, गावखेड्यामध्ये बघितलं आपण तर पुरुष मध्येच वेगवेगळ्या प्रकारचे गट, जे चातुर्वर्णामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, पुढचं काय शूद्र, आणि आपण हे पूर्वाश्रमीचं कशामध्ये अतिशूद्र, शूद्रमध्ये नाही ना, म्हणजे आपण अवर्णामध्ये. आणि बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्याचा मी ओभो करत नाही. हे करायला तर मग ते तात्पर्य, बरोबर आहे. पण ही सगळं तुम्हाला का सांगायला लागली गोष्ट, तर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर, ह्या सगळ्या गोष्टीवर त्या काळापासून, कधीपासून, संविधान निर्माण झाल्यापासून संविधानावर घाला आहे. संविधानामधले ही जी मंडळी आहे, ज्यांना हे नको आहे, ज्यांना चातुर्वर्ण हवा आहे, आणि तुम्ही आम्ही बाबासाहेबांच्या आरक्षणाच्या धोरणामुळे, की जो SC आणि ST कुणाचा भाग नाही, कुणाचा भाग नाही, SC आणि ST हा हिंदू धर्माचा भाग नाही, आम्ही 4 वर्णात नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी हे क्लास वर्ग निर्माण केला, आणि त्यांच्यासाठी शैक्षणिक, नोकरी, राजकीय सगळे आरक्षणाचे केले. हे आरक्षण कशासाठी केलं, उपकार म्हणून, कशासाठी केलं, समान संधी मिळावी, समान संधी मिळावी, हा दुय्यम भाग आहे. पहिला महत्वाचा मुद्दा काय आहे, तर जे भारतीय स्वातंत्र्य करत असताना, भारतीय स्वातंत्र्यामध्ये सगळ्या भारतीयांना स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्या भारतीय स्वातंत्र्यामध्ये ह्या अस्पृश्यांना, ST ST ना काय पाहिजे, प्रतिनिधित्व पाहिजे. कारण सत्ता घेताना, स्वातंत्र्य देताना आमचा पण त्यात वाटा आहे. एका ठिकाणी जर असं बाबासाहेब म्हणतात, काय म्हणतात, जर का आपल्यावर ज्यांनी अतिक्रमण केले, कुणी कुणी केले अतिक्रमण, नांदेडवाले, कुणी केले, हिंदू धर्मातील लोक अतिक्रमण कुणी केले, गुलामीत ठेवलंय कुणी वेगळं, अतिक्रमण कुणी कुणी केलं, आपल्या देशावर कुणा कुणी अतिक्रमण केलं, फ्रेंच, डच, इंग्रज, बरोबर आहे, केलं की नाही. आणि परत मुघल, ही सगळे पाळत, आपण सगळे पाळत होतो. परंतु ह्या जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या कुणाची आहे, कुणाची,
भारतात आहे ना, धर्माचं नाही विचारलं. भारताची लोकसंख्या जास्त आहे ना, का नाही? आता तर पहिल्या नंबरला आहे चीनपेक्षा पुढं. पण चीनचा प्रदेश बघितला आणि भारताचा प्रदेश बघितला, त्या काळात जर बघितलं, त्या काळानुसार जर बघितलं तर सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठं आहे? भारतात. म्हणजे मूळ भारतीय लोकांची जास्त संख्या आहे का नाही? त्याच्यावर अतिक्रमण कुणी केलंय? तर भारताच्या विरोधात असलेली मंडळी, छोट्या छोट्या राज्यांनी, बाहेरच्या माणसांनी कुणी केलंय. बरोबर आहे की? तुम्ही नावं सगळी सांगितली, बरोबर आहे? ती माणसं किती आली होती तो आक्रमण करायला? कळले ना? आकडा नाही सांगत, आलं ना? नामतुरे आहे ना? मग मला सांगा, तुमच्यावर अतिक्रमण होत असताना जर सगळे एकत्र झाले असते आणि त्यांच्यावर भिडले असते तर काय झालं असतं? पळून गेले असते का नाही गेले असते? परंतु आपला भारत कसा होता? 4 वर्णात आणि तो 5वा अवर्ण, नाही? ह्या अवरणात होता. त्यामुळं लढाई लढाई कुणी करायची? कोण लढाई करायची? कोण लढाई करायची? विसरले का काय? कोण? क्षत्रिय. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, फक्त जर क्षत्रियांनी लढायचं म्हणलं, ती जी कुठली लढाई हरली? पानिपतची, का नाही? त्या पानिपतच्या लढाईमध्ये कोण लढलं? क्षत्रिय. मान होते, मांग होते, सांबर होते काय? जर का पुऱ्या भारताने जर लढाई लढली असती, ती नव्हे कुठली ती सगळी लढली असती, प्रत्येकाला शस्त्र घ्यायचा अधिकार दिला असता, तर यातला एकही दुश्मन आपल्यावर एवढे हजारो वर्ष राज्य करू नका. इंग्रजांना कोणी सपोर्ट केला? औरंगजेबाला कोणी सपोर्ट केला? त्यांच्यात सैन्य बाहेर जायला का? त्यांचं भारताचीच माणसं. आणि गोळा घालाय कोण होतं? सैन्य झाली तेच आपल्याच माणसाला आपलाच माणूस मारतोय. कळले का? कळले असेल ना? त्यामुळं तुम्ही होते ना, कळले का काय? म्हणजे आता हे महाराष्ट्रामुळं तुम्हाला संधी मिळाली. इंग्रजांच्या ह्याच्यामध्ये नोकरी खांद्याला बसून, मांडीला बसून मिळालं, कोणती संधी मिळाली? बाबासाहेब होते, संधीचं शोध करा, घ्या. अरे घे, बटबामनं काय घेणं झालं तर काय करायचं नाही? ती जी प्रश्न आहे, ह्या सगळ्या गोष्टीमुळं भारत एकसंघ नाही आहे आणि तुमच्यात भांडण लावायला 1 नंबर आहे. आणि भांडण करायला, तक्रार करायला आहे ना, का नाही? आहे ना? लातूरमध्ये तक्रार आहे की नाही? सगळ्या महाराष्ट्रात आहे, देशात आहे. लातूर काय नवीन आहे का नाही? आपलाच माणूस आपल्याला भेटतो. माझा असा दावा आहे, समता सिंगलचा म्हणून, भारतीय म्हणून, कार्यकर्ता म्हणून असं मी आता अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आले काय, की आपल्याला मारायला, झोडायला, तोडायला बाहेरच्याची हिंमत नाही. आपलाच माणूस असते. तुम्हाला हुशार करणं गरजेचं. आता तो काळ तर गेलाय. बाबासाहेबांच्या या सगळ्या पुण्याईमुळं आम्ही समतेत आलोय, स्वाभिमानात आलोय. आणि तो मिळालेला स्वाभिमान, तो मिळाला आता नोकऱ्या गेल्या, अवकडं सुरू होणार आहे अजून. तुमच्या महाराष्ट्रात मध्ये आपल्याला भांडण लावून टाकलं. आता तो त्याच्यावर वेगळं चर्चासत्र घ्यायचं, त्यावर मी बोलत नाही. त्यावर वेगळं चर्चासत्र घेऊ, त्यात बोलू. पण लक्षात घ्या, आपल्यात भांडण लावायला हे कोण भांडण लावतंय? तर आपला कोण भांडण कोण लावतो? आपलाच एक माणूस लावतो, आपलाच माणूस लावतो, किंवा त्या दोघांचं पटू नये ज्याला असं वाटतंय तो लावतो. भावाभावात पटू नये असं त्याला वाटतं. आणि आपण भाऊ भाऊ आहे का नाही? काय म्हणतात तो? महार म्हणतात का? मांग महार म्हणतात का? मांग ढोर म्हणतात का? महार ढोर म्हणतात? काय म्हणतात? का म्हणतात मार मार? पूर्वीपासून जवळ राहिलेले. अरे भाऊ आहे म्हणून. राहायला कुठं आहे? ढोरचा मार कुठं राहिलाय? कारण का ते दोघं जे काम करत होते ना, ते एकमेकावर अवलंबून होते. कळले का काय?
महान ढोर म्हणत नाही. त्यामुळे ही सगळी बाबासाहेबांनी एवढा सगळा अभ्यास करून हे सगळे एससीची नावं, एससीची सगळे जात किती आहेत, एससी माहिती आहे तुम्हाला? आपल्या महाराष्ट्रात किती आहेत? 59 जाती आहेत. पण तशा बघितल्या जर 59 जाती नाहीत, 159 जाती आहेत. कारण महारामध्ये 4 आहे, 37 नंबर 37 आहेत. 59 आहेत. त्या प्रत्येकाच्या जाती म्हटलं मी मोजल्यात, माझ्या सगळे दप्तर आहे. 159 इंटरव्ह्यू जातात. कळले? आता त्याच्यामध्ये आपल्याला भांडण लावायचा कार्यक्रम आहे, बरोबर आहे का नाही? शहाणं कोण आहे हो? चातुर्वर्णामध्ये शहाणं कोण आहे? ब्राह्मण. ते सांगत तसं होते. मग आंबेडकरी चळवळीमध्ये अनुसूचित जातीमध्ये कोण आहे? 1 नंबर कोण आहे? बौद्धांना शहाणपण करायला पाहिजे का भांडण करायला पाहिजे? ब्राह्मण भाव शहाणपण करते का नाही करते? मग तो वासा कोणाचा? आंबेडकर चळवळीमध्ये वासा कोणाचा आहे? बौद्धांचा आहे ना. आपली मंडळी भांडण करत असली तर भांडण करायचं नाही. बहीण भावात भांडण करताय का तुम्ही? आता प्रॉपर्टीसाठी चालू आहे, कळले? पण आपल्यात बहीण भावात भांडणं करायची. आता नुसत्या बहीण भावात भांडणं करायची नाही, तर संविधान समर्थक जी माणसं आहेत ती तुम्हाला एकत्र करावं लागेल. आणि हे जर तुम्हाला उभा करायचं आहे तर काय उभा करायचं आहे? सातवाहन बुद्धविहार जर उभा करायचं आहे तर नुसती काय बौद्ध घेऊन चालणार का? धर्मांतरी बौद्धांची संख्या लातूरमध्ये जास्त आहे, त्यांना बरोबर घ्यावं लागेल. ते कुठे गेले आमचे नरसिंगे साहेब? कळले का काय? मी त्यांना सांगितलंय, आता तुम्ही धर्मांतरित बौद्ध म्हणायचं नाही, फक्त बौद्ध म्हणायचं. आणि बौद्ध म्हणजे नंबर, बौद्ध म्हणजे नंबर. जो धर्मांतर करून बौद्ध होईल तो नंबर 1, 2 नंबर नाही. कळले? मग तो कुठलाच पण होऊ द्या, तो आपला माणूस आहे. कारण का? समतेमध्ये येणारा माणूस. आणि हे जर तुम्हाला जसं शिक्षणाचं केंद्र हे लातूर झाले नाही का? झालं ना? लगेच तुमचं भांडण लावायला तुमच्या बाहेरची माणसं गरज नाही, तुम्हीच आहे. लगेच तुम्हीच सांगितलं नाही, बदनाम पण झालं. म्हणजे तुम्ही चांगले पण होता आणि वाईट पण आहे का नाही? चांगले बोल काय हरकत? मी चांगलं बोलायला लागलो ना. मला चांगलं माहिती आहे लातूरमध्ये काय गडबड झाली. परंतु लातूर एक महाराष्ट्रामध्ये लातूर पॅटर्न नावाचा, जसं अकोला पॅटर्न बाळासाहेबांचा आहे तसं लातूर पॅटर्न आहे शिक्षणाचा झाला होता. आता बुद्धवाराचा पॅटर्न करा ना लातूरमध्ये. टाळ्या वाजून झाली. म्हणजे असं बुद्धविहार करायचं आहे, असं बुद्धविहार करायचं आहे की महाराष्ट्रात असं बुद्धविहार झालेलं नाही. सगळे दुनियाभरची माणसं लातूरमध्ये बुद्धविहार कसं झालं हे बघण्यासाठी यायला पाहिजे. कारण का लातूरकरांच्याकडे काय पोटेन्शियल आहे, पोटेन्शियल म्हणजे कळले ना, काय ताकद आहे, काय ऊर्जा आहे, काय हे मला चांगलं माहिती आहे. त्यामुळं आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी छान बुद्धविहार करायचंय. आणि त्या बुद्धविहाराला समतेचे सर्व समर्थक ह्या बुद्धविहारात त्याचा सहभाग असला पाहिजे. तुमचा बौद्धांचा विषय तुम्हाला लोकांना जोडायचा. त्यामुळे तुमच्यातल्या आतल्यातल्या कुरबुरी करून चालेल. आता काय असेल म्हणजे भगवान बुद्धाची मूर्ती तुम्ही 1 तारखेला बसवली इथं काय, तर ते मग जे 1 तारखेला आता राहू दे. आज किती तारीख आहे? 31 तारीख आहे. 1 महिना होतोय, बरोबर आहे. आणि अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे. माहिती नाही अहिल्याबाई होळकर काय झाले ते, कोण आहेत ते माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती? नाही, आपला काय संबंध आहे? काही तुम्हाला माहिती पाहिजे. मऊच्या बाजूला भाऊ कुठल्या जिल्ह्यात आहे?
मऊ कुठल्या जिल्ह्यात आहे विचारतो मध्य प्रदेश सांगतो. कुठल्या जिल्ह्यात आहे? इंदोर जिल्ह्यात आहे. इंदोर कुठं आहे? इंदोर आणि मऊ किती लांब आहे? 17-18 किलोमीटर असेल. इंदोर काय आहे माहिती आहे तुम्हाला? कोण? होळकरांचं राजा शिवाजी महाराजांचं काय माहिती आहे का तुम्हाला? का नाही माहित? नाही माहित. शिवाजी महाराजांनी बाबासाहेब काय नातं आहे काय? महात्मा फुलेंचं काय नातं आहे काय? आहे काय? नाही माहित. सांगू का? बसू आता थांबू. सांगू काय? सांगू वेळ झाला वाटतं काय? सांगू सांगू. जिजाऊ कुठली? कुठलं गाव? सिंदखेड राजा. वडील कोण? लखोजी जाधव. कुठल्या समाजाचे? हा सांगतात पण तिथं सगळे जाधवच आहेत त्या गावात. सांगतात जाधव आहे काय? भारतीय बोर्डमध्ये केंद्रीय शिक्षकांना अर्धवट माहिती सांगायची. अर्धवट माहिती सांगायची नाही. जाऊन आलाय कोण कोण गेले तिकडे? लखोजी जाधवांच्या गावाला, देवगाव राजाला गेलं नाही. आता जायचं. आता जायचं. लखोजी जाधव आपल्या समाजात ते त्यांचं समाधी आहे. आपल्या समाजात कोणाची टक्के? मामनाची. सिंदखेड राजा सिंदखेड राजा सिंदखेड राजा जाधव. हो. लखोजी जाधव नाव सांगितलं ना तुम्हाला? बरोबर. जाऊन बघून यायचं देऊळगाव राजा देऊळगाव राजामध्ये. ओके. देऊळगाव राजा वेगळं सर. देऊळगाव राजा वेगळं. सिंदखेड राजा सिंदखेड राजा. सिंदखेड राजा. हा सिंदखेड राजामध्ये जाऊन बघायचं. तिथं जिजाऊचं लखोजी जाधवाचा राजवाडा आहे. कोण होते ते? कोण होते? राजा होते. पटतंय वाटते का? नाही नाही पटतंय. राजा कसं काय? महार माणूस, आपला माणूस आजपास आपण कार्यक्रम वाटतोय. पण जाऊन बघा जिजाऊची जे माहेर घर लखोजी जाधव. बरोबर आहे. लखोजी जाधव तिथं राजवाडा आहे. राजवाडा पण भेटायचं. तिथं काय सांगतात ते ऐकायचं नाही. फक्त समाधी कुठे आहे ते बघून येईल. बरोबर आहे. मग लखोजी जाधव नामला जिजाऊ कुणाची झाली? मग ती कुठली झाली? कोण? बरोबर आहे. जिजाऊचा नवरा कोण? मिस्टर पती शहाजीराजे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाही झाला? शूद्र समुद्र कस काय शूद्र? का? का कळले का ताई? काय माहित होतं? तुम्हाला माहित नाही. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हजारो मोहरा देऊन गागाभटच्या डाव्या पायाच्या अंगठ्यानं झाला. पुस्तकात आहे का नाही? हा वाचून आणलं त्या हो का नाही? मग हे झालं. दुसरी गोष्ट जिजाऊची समाधी कुठं आहे? जायचं का? मला कळते म्हणजे असं काय? जिजाऊ समाधी कुठं आहे? रायगडच्या पायथ्याशी. रायगडच्या पायथ्याशी कुठं आहे? पाचाड गावात. पाचाड गावात कुठं आहे? नाही ना मराठा. कळलं? कोण शिवाजी होते ते? बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 25 डिसेंबर वर्ष सांगायला येत नाही. 25 डिसेंबर 1900 तुम्हाला माहित असलं पाहिजे. नाही 1927 साली काय जाळ केली? दहन केली. कुठं केली? रायगडच्या पायथ्याशी. कुठे केली? महाडला केली. कुणी केली दहन? बाबासाहेबांनी केली. ब्राह्मणाच्या हातून केली. गंगाधर सहस्त्रबुद्धे या ब्राह्मणाच्या हातून केली. ते दहन केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर कुठे गेले? रायगडवर गेले. रायगड जाण्याच्या अगोदर कुठे गेले माहितीये काय? महाडच्या ज्या लेण्या आहेत ना बुद्ध लेण्या तिथं गेले. तिथून नंतर रायगडवर गेले. आता नाही बाबासाहेब केसरी केली ना.
नाही झालं तुला. आणि ते तिकडे गेले आणि काय सांगितलं असावं त्यांनी, कशाला रायगडवर गेले, काय सांगितलं असेल ते, काय बोलले असतील ते का नाही बोलले असतील? मला तर वाटते काय तर बोलले असतील बाबासाहेब, काय तर बोलले असते. तिकडे भेटायला गेले म्हणल्यावर, मनुस्मृती जाळून तिकडे गेले म्हणल्यावर असं मला वाटते काय की बाबासाहेब म्हणतात शिवाजी महाराज ज्या मनुस्मृतीने तुम्हाला राज्याभिषेकाला अटका मांडला ती मनुस्मृती आज जाळून आलेला. शिवाजी महाराजांचे समाधी कुणी काढली, शिवाजी महाराजांवर पोवाडा कुणी रचला, महात्मा फुले. नातं कळलंय का काय? आणि तुमची नाटके आता बिघडायला लागलाय, कळलं ना? ही जी गोष्ट आहे ना, ही जी गोष्ट ही आपण एक संघ माणसं आहोत. फक्त एवढीच काय गोष्ट की आपण त्या वेळेला आपण एकमेकाला विरोधाच्या भूमिकेत बघतोय आणि माणसं विरोध करायला लावतात. ते होता कामा नये. हे जे काय हे सगळे समतेचे महामानव जे आहेत ना, मग शिवाजी महाराजांना आपला बाबासाहेबांना शाहू महाराज कुणाचे वंशज, कुणाचे वंशज? शिवाजी महाराजांचे का नाही? सयाजीराव गायकवाड कुणाचे वंशज? शिवाजी महाराजांचे. माहिती आहे का नाही? प्रश्न म्हणून डोक्याला बघा ना, माहिती करून घ्या ना. ही जी सूत्र सगळी आहेत ना, ही सगळी सूत्र ही समतेची सूत्र आहेत. त्या काळापासून ब्राह्मण आणि बौद्ध द्वंद्व सुरूच आहे, भगवान बुद्धाच्या काळापासून, बाबासाहेबांच्या काळापासून. आता पण तसेच आहे. आता ते झालं असेल तर मला सांगा, भीमा कोरेगाव बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1900 बाबासाहेबांचं नाव घेतलं मी. 1927 साली बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे भेट दिली आणि तिथल्या त्या 500 महारांना 28,000 सैन्यांना जे हरवलंय त्यांना सलाम करून टाकला. 28,000 भागिले 500 किती होते? किती होत? कोण होता? काय म्हणते महार यासारखे त्या भीमा कोरेगावची अवलाद आपण आहोत का नाही? तुम्ही आहे ना? आम्ही लातूरमध्ये म्हणतो. अशी माणसं किती आहेत ही न बघणारी माणसं आहेत. एखादी गोष्ट उद्देश ठरवला तर ते तडीच नेणारे आम्ही माणसं आहोत. दुश्मन किती मोठा आहे ते बघत नाही, गिनत नाही. हे भीमा कोरेगावच्या बाबासाहेबांनी 1 जानेवारी 1927 साली तिथं शपथ घेतली असेल असं मला वाटतं. तिथं स्फूर्ती घेतली. 500 लोकांनी 26,000ला हरवलंय की ज्यांच्यामुळं गळ्यात मडकं होतं आणि पाठीमागं खराडा होता. त्या 500 महाराणी हरवल्यामुळं त्या पेशवाई हरली आणि पेशवाईतनं ते आपलं मडकं आणि खराटा निघून गेला. आणि सगळं स्वामीमानाचं समतेचं आले. आता सगळं संविधान आले. आता गाडगा आणि मडकं आणि खराटा येईल का नाही तुमच्या डोक्याला? तुमच्याकडं येईल का नाही? येईल का नाही? नाही ना. सांकेतिक सुरू झाले तुमच्याकडे. बघा ना झालं. शिक्षणाची क्रांती इथूनच व्हायला लागली. त्याची क्रांती इथून होईल सांगता येत नाही. सगळं आलंय. सगळं तिकडेच चालू आहे. भांडणं आपल्यात, भांडणं अमुक तमुक सगळं. त्या भीमा कोरेगावच्या 500 महारामध्ये मातांग पण आहे. अजून बघा. पण काय महार असं म्हणते? अरे महार नाव आहे, जसं मराठा आहे ना, मराठा इन्फंट्री जसं शिवाजी महाराजांचं आहे ना. मावळे म्हणजे सगळे मराठा नाही तर त्यात सगळे साळी कोळी माळी बहार मांग चामार ढोर सगळी माणसं आहेत त्याच्यात. मुस्लिम पण आहेत. त्यामुळं आपल्याला हे मोठी भाऊ म्हणून हे सगळे कुरबुर करणारे माणसं आपल्याला बरोबर ठेवावं लागतील. समजून घ्यावं लागेल. आपल्या लहान भाऊ जरा दंगा करायला तर गप्प बसताय ना, समजून घेताय ना. कदाचित ते काय तर बोलतात ते बोल. दुसरी गोष्ट महत्वाची नाही, त्या उपवर्गीकरणानंतर बोलू. पण आपल्यामध्ये भांडण होता कामा नये. आणि जे आपले संविधान समर्थक मंडळी आहेत त्यांना गोळा करून आपल्याला इथला जो तुमचा मराठवाड्यातलं अत्यंत महत्वाचं ठिकाण म्हणजे एक परंड्याला झाले, बरोबर आहे.
परंतु हे तुमचं स्वतःच्या मालकीचं, भारतीय बौद्ध महासभेच्या मालकीचं 7 वाहन बुद्धविहार हे अत्यंत महाराष्ट्राला दिशा देणारं व्हावं, जसं शिक्षणाच्या बाबतीत होते तसं दिशा देणारं व्हावं. त्याच्यासाठी जी काय केंद्राकडून महाराष्ट्राकडून जी काय तुम्हाला मान्यता पाहिजे, जे काय परमिशन पाहिजे, काय आणलंय तुम्ही काय ते तुम्हाला देऊन टाकू, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही, बरोबर आहे. आणि आपण हे ताकदीनं उभा करावं आणि ते उभा करण्यासाठी आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ज्या काही गोष्टी करताय त्या अत्यंत चांगली गोष्ट आहे. साहेबांना 2 दिवसांनी गेल्या उद्याच त्यांची माझी भेट होईल, त्यामुळे त्यांना मी सांगेन बुवा असा असा विषय आहे, त्यामुळे त्यांच्या मधून लगेच तुम्हाला पुढच्या गोष्टी आपल्याला करता येईल. आपण कामाला लागावं. आणि आजच्या या आज काय पौर्णिमा आहे ना, ज्येष्ठ पौर्णिमा, म्हणजे बौद्ध माणूस माणूस ज्येष्ठ आहे ना, आणि मराठवाड्यात ज्येष्ठ कोण आहे शिक्षणानं? क्रांतीची भूमी कुठं आहे की औरंगाबाद मध्ये ते विद्यापीठ, पण तिथं क्रांती लय झाली काय शिक्षणाची, काय काय झाली. त्यामुळे ज्येष्ठ तुम्ही देताय, बरोबर आहे, ज्येष्ठ तुम्ही आहात, बरोबर आहे. त्यामुळे ज्येष्ठ मध्ये ज्येष्ठ ही पौर्णिमा आहे, त्यामुळं आपण ज्येष्ठासारखं वागून सगळ्याला सामावून घेऊन आपण अत्यंत महत्वाचं पूर्ण जो काही तुम्ही प्रस्तावित केलेली गोष्ट आहे त्याला केंद्राच्या वतीनं अनुमोदन देतो आणि आपण जास्तीत जास्त आणि तुम्ही मला खरं मी गेला होतो उमरग्याला होतो, तिथून मला सांगितलं तुम्ही सोलापूरची 2 तिकीट मी रद्द केलेली आहे आणि इकडून निघालो. काय करतो साबळे साहेब म्हणजे नाही साहेब तुम्हाला यावं लागते, असं आहे तसं आहे, अमुक काम आहे. तिने लगेच ही बॅनरच पाठवला. आता म्हणलं भरती जी आहे त्यामुळे सांगण्यात जावं लागेल, पण हे काय मला सांगितलं नव्हतं काय बाबा हे 7 विहार अमुक तमुक काय ते नंतर मग हळूहळू जवळजवळ आल्या मग आम्हाला ते सगळं सांगायला लागले. पण असं चांगली उपलब्धी आहे आणि चांगली उपलब्धी, आणि मला वाटतं वंचित बहुजन आघाडीचा चांगला सपोर्ट सहभाग त्यात आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण एक टीम वर्क म्हणून बाबासाहेबांची क्रांती गतिमान करण्यासाठी संविधान समर्थक जोडो अभियान आपल्याला करावं लागेल आणि सगळ्या जोडून एक उत्तम प्रयत्न आपल्या यात्रेने करावं. परंतु केवळ नुसतं बुद्धविहार म्हणून चालणार नाही, विचाराची क्रांती करायला लागेल, तळागाळापर्यंत पोहोचवावं लागेल. समता सैनिक दलाचं शताब्दी सुरू झालेली आहे, 14 तळाची शताब्दी सुरू आहे आणि बाबासाहेब आंबेडकर आमदार झालेल्याचं पण शताब्दी आहे. ह्या 3 गोष्टी आहेत, त्या शताब्दीच्या निमित्तानं तुम्ही हा चांगला निर्णय घेतलेला आहे. पण त्याच्याबरोबर मिशन 25 आपल्याला कामयाब करावं लागेल. कारण का 25 वाले जे 25 वाले मंडळी आहेत, ज्यांना 100 वर्ष झालेत, ते विषमतेचे विरोधक आहेत, विषमतेचे समर्थक आहेत, विषमतेचे समर्थक आहेत, बरोबर आहे, चातुर्वर्ण समर्थक आहेत. त्यांना थोडासा आपल्याला ह्या गोष्टीनं कळवावं लागेल, सांगावं लागेल, नाही बाबा आपल्याला समता असली पाहिजे आणि संविधान आपल्यासाठी सर्वात महत्व आहे. संविधान आपल्याला भविष्य काळात वाचवावं लागेल आणि त्याच्यासाठी ही संविधान समर्थक जी मंडळी आहेत त्यांना आपल्याला एकत्र करावं लागेल. एकत्र करून ही बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक, धार्मिक, राजकीय क्रांती ही गतिमान करण्याच्या दृष्टीनं आपण कामाला लागूया. त्यामध्ये लातूरकरांचा सिंहाचा वाटा असावा असं मला वाटतं. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय संविधान.